या लेक्चरमध्ये आपण बॅलन्स शीट म्हणजे काय, तिच्यामध्ये काय असतं हे पाहणार आहोत. व्हॉट इज बॅलन्स शीट, इम्पॉर्टंट ऑफ बॅलन्स शीट. आपल्या स्क्रीनवर समोर दिसते ती बॅलन्स शीटचे सबग्रुप आणि मेन ग्रुप आहेत. यामध्ये बॅलन्स शीटचे दोन भाग पडतात. पहिला म्हणजे लायबिलिटीज आणि दुसरा म्हणजे ॲसेट्स. लायबिलिटीज म्हणजे देणी, आपल्या बिझनेसची असणारी सर्व प्रकारची देणी याच्यामध्ये येतात. तर ॲसेट्स म्हणजे मालमत्ता, आपल्या बिझनेसकडे येणारे सर्व मालमत्ता असेल ती या भागामध्ये येत असते. यामध्ये जे डार्क दिसत आहेत हायलाईट केलेले हे मेन ग्रुप आहेत. ज्या पुढे असे डॅश केलेले आहे ते सर्व सबग्रुप आहेत. या बॅलन्स शीटमध्ये 28 प्रेडिफाईड म्हणजे आधीपासून तयार असलेले ग्रुप असतात, तर 15 मेन ग्रुप असतात. हे जे ब्लॅकवाले ते मेन ग्रुप आहेत आणि हे जे डॅश केले आहेत ते सबग्रुप आहेत. 13 सबग्रुप असतात. 13 सबग्रुपच्या 13 बॅलन्स शीट असतात. आता यामध्ये आपण या ग्रुपचा अर्थ समजून घेणार आहोत. पहिला आहे कॅपिटल अकाउंट. बिझनेसच्या सुरुवातीस आपण जी गुंतवणूक करत असतो त्यास कॅपिटल असे म्हणतात. आता या सर्व आपला क्वेश्चन पडला असेल की आपण हे जे सर्व ग्रुप आणि सब ग्रुप पाहतोय याचा उपयोग टॅलीमध्ये नक्की होतो काय. तर टॅली यूज करत असताना ज्यावेळेस आपल्याला लेजर क्रिएशन करावे लागते त्यावेळेस आपल्या लेजरला हे सब ग्रुप आणि मेन ग्रुप लावावे लागत असतात. यामध्ये लायबिलिटी साईडचे कॅपिटल अकाउंट, करंट लायबिलिटी, लोन लायबिलिटीज हे क्रेडिटला येत असते. तर ॲसेट साईडमधील फिक्स्ड ॲसेट्स, करंट ॲसेट्स, इन्व्हेस्टमेंट हे सर्व डेबिट साईडला येत असते. लायबिलिटीजमध्ये पहिला आहे कॅपिटल अकाउंट. आपण जे सुरुवातीला गुंतवणूक करतो त्यास कॅपिटल असे म्हणतात. या कॅपिटलसाठी लेजरचे नाव असं असते की राम कॅपिटल असेल, श्याम कॅपिटल असेल, यासाठी लेजरला आपण कॅपिटल अकाउंट हा ग्रुप वापरणार आहोत. नंतर फिक्स्ड ॲसेट्स. फिक्स्ड ॲसेट्स म्हणजे कायमस्वरूपी मालमत्ता. यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू येत असतात, जसे की बिल्डिंग असेल, मशनरी असेल, टेबल, मोबाईल, चेअर की ज्या आपण आपल्या यूजसाठी बिझनेसमध्ये परचेस करत असतो किंवा घेत असतो. यानंतर करंट लायबिलिटीज. आता इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे की करंट लायबिलिटीज, करंट ॲसेट्स आणि लोन लायबिलिटीज या तीन ठिकाणी लेजरला सबग्रुप लावायचे आहेत. हे डॅश केले हे मेन ग्रुप जास्त करून वापरायचे नाही आहेत. जसं की करंट लायबिलिटीजमध्ये सबग्रुप कोणकोणते आहेत? ड्युटीज अँड टॅक्सेस, प्रोव्हिजन, सनरी, क्रेडिटर्स. यामध्ये ड्युटीज अँड टॅक्सेसचा उपयोग कधी होतो? सर्व प्रकारचे टॅक्सेस असतील, मग इन्कम टॅक्स असेल, वॅट असेल, टीडीएस असेल, यासारख्या सर्व प्रकारच्या टॅक्सेससाठी ड्युटीज अँड टॅक्सेस हा सबग्रुप वापरायचा आहे. त्यानंतर प्रोव्हिजन. प्रोव्हिजन म्हणजे तरतूद करणे. एखादी बिझनेसचा एखादी देणी असेल त्यासाठी बिझनेस प्रोव्हिजन करत असतो, जसं की वर्करची सॅलरी असेल, यासारख्या लेजरसाठी आपण प्रोव्हिजन यूज करत असतो. नंतर सनरी क्रेडिटर. ज्याच्याकडून आपण माल खरेदी करत असतो त्यास क्रेडिटर बोलतो. तर ज्याला आपण माल विकतो त्याला डेटर्स म्हणतात. सर्व प्रकारचे ज्याच्याकडून आपण माल खरेदी केला असेल ते सर्व लेजर असतील, कंपनीज असतील, त्या सनरी क्रेडिटर्समध्ये येत असतात. नंतर करंट ॲसेट्स. करंट ॲसेट्स म्हणजे चालू मालमत्ता, जिचं आपण कॅशमध्ये लगेच रूपांतर करू शकतो, जसं की कॅश इन हँड. कॅश इन हँड म्हणजे आपल्याजवळ असलेली कॅश. नंतर स्टॉक इन हँड. स्टॉक इन हँडमध्ये ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, नंतर रॉ मटेरियल, फिनिश गुड्स यासारखी लेजर येत असतात. नंतर आहे बँक अकाउंट. सर्व प्रकारच्या बँक या बँक अकाउंटमध्ये येत असतात. HDFC बँक, IDBI बँक यासारख्या सर्व बँकेज आपण बँक अकाउंटमध्ये घेत असतो. नंतर आहेत सनरी डेटर्स. सनरी डेटर्स म्हणजे ज्याला माल आपण विकतो त्याला आपण सनरी डेटर्स असे म्हणायचं असतं. त्यानंतर डिपॉझिट ॲसेट्स. डिपॉझिट ॲसेट्समध्ये डिपॉझिट म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी दिली गेलेली अनामत रक्कम.
ही जी अनामत रक्कम आहे ती आपल्या ती गोष्ट आपण ज्याच्याकडून खरेदी केली असेल किंवा रेंटवर घेतली असेल त्या रेंटवर घेतलेली गोष्ट आपण नंतर त्याला माघार दिल्यानंतर आपल्याला माघारी मिळत असते. नंतर लोन्स अँड ॲडव्हान्स. लोन्स अँड ॲडव्हान्समध्ये आपण दुसऱ्याला दिलेले लोन्स किंवा ॲडव्हान्समध्ये दिलेली सॅलरी याचा यूज होत असतो. जर आपण एखाद्या वर्करला किंवा व्यक्तीला लोन दिला असेल किंवा ॲडव्हान्समध्ये सॅलरी दिली असेल तर त्याला सबग्रुप हा लोन्स अँड ॲडव्हान्स वापरत असतो. नंतर लोन लायबिलिटीज. लोन लायबिलिटीजमध्ये सर्व प्रकारची लोन्स येतात. लोनचे 3 प्रकार पडतात. पहिला सिक्युअर लोन, दुसरा अनसिक्युअर लोन, तिसरा बँक ओव्हरड्राफ्ट. आपण जर एखाद्या सिक्युअर गोष्टीवर लोन काढलं असेल जसे की बिल्डिंग, मोटर कार की आपण लोन घेताना सिक्युरिटी म्हणून एखादी वस्तू ठेवली असेल तर त्याला सिक्युरिटी लोन असे म्हणतात. जर आपण एखाद्या व्यक्तीच्या नावावर किंवा सिक्युरिटी म्हणून कोणतीही वस्तू न ठेवता आपल्या पेमेंट स्लिपसारख्या गोष्टीवर जर लोन काढलं असेल किंवा व्यक्तीच्या नावावर जर लोन काढलं असेल त्याला अनसिक्युअर लोन असे म्हणतात. नंतर बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे आपण बँकेमध्ये जे फिक्स डिपॉझिट भरत असतो त्या फिक्स डिपॉझिटवर घेतलेले लोन. नंतर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. आपण गुंतवणूक ही शेअर मार्केट, LIC सारख्या पॉलिसीज यामध्ये करत असतो. यानंतर ब्रँच अँड डिव्हिजन अकाउंट. ब्रँच म्हणजे शाखा, डिव्हिजन म्हणजे विभाग. जसं की IDBI बँक ही एक ब्रँच आहे आणि त्याची शाखा म्हणजे काय तर त्याचे असणारे विभाग जसे की सिटीमधील असेल विभाग, ओके, सिटीपासून आउटसाईडला असलेला डिव्हिजन असेल, या सगळ्या डिव्हिजन त्याच्यामध्ये समावेश होत असतात. नंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. याचा अर्थ किरकोळ खर्च असा होतो जसे कंपनीच्या कामासाठी आपण जर एखादे ठिकाणी गेलो असेल तर जाण्या येण्याचा जो खर्च आहे तो, किंवा जर आपण कंपनीच्या कामासाठी एखादी झेरॉक्स काढले असेल तर त्या झेरॉक्सचे पैसे यासारखे छोटे खर्च मिसलेनियस एक्सपेन्सेसमध्ये येत असतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यावरून आपली कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे हे समजते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 6 ग्रुप येतात. पहिला आहे सेल्स अकाउंट. ज्या गोष्टी आपण सेल्स केल्या असतील तर सेल्स अकाउंटमध्ये घेत असतो. यामध्ये 2 लेजर येतात, एक सेल्स गुड्स आणि दुसरं सेल्स अकाउंट. तर परचेस अकाउंटमध्ये सुद्धा 2 लेजर येतात, एक परचेस अकाउंट आणि दुसरं परचेस गुड्स. परचेस म्हणजे खरेदी करणे होय. नंतर इन्कम. इन्कमचे 2 टाईप असतात, एक डायरेक्ट आणि दुसरा इनडायरेक्ट. इन्कम म्हणजे मिळकत. जर मला पैसे डायरेक्ट मिळत असतील तर डायरेक्ट इन्कम, जर मला पैसे इनडायरेक्ट मिळत असतील तर इनडायरेक्ट इन्कम. जसं की मला मिळणारी सॅलरी असेल, सॅलरी मला मंथली मिळते म्हणजे ती इनडायरेक्ट आली. माझं दुकान असेल आणि मी एखादा पेन विकला तर पेन विकल्यानंतर मला लगेच पैसे मिळणार, त्याला काय म्हणायचं तर डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम म्हणजे लगेच पैसे मिळणे आणि इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काही काळानंतर 1 महिना असेल, 3 महिने असेल, 6 महिने असेल अशा ठराविक वेळानंतर मिळणारे पैसे होय. नंतर एक्सपेन्सेस. सेम डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे माझा लगेच होणारा खर्च. जसं की मी नोटबुक खरेदी केली की लगेच पैसे देतो त्याला काय बोलतात तर डायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय तर काही दिवसानंतर, काही काळानंतर होणारा खर्च. जसे की माझे रेंट असेल की मी रेंट मंथली देत असतो, यासारख्या गोष्टी इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये यूज होतात. तर आपण या लेक्चरमध्ये बॅलन्स शीट पाहिले आहे. बॅलन्स शीटचा यूज हा लेजर क्रिएट करत असताना त्याला सबग्रुप लावण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. बॅलन्स शीटवरून आपण आपल्या कंपनीमधील मालमत्ता, ॲसेट्स, लायबिलिटीज याचा आढावा घेऊ शकतो. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा टॅलीबद्दल जर कोणाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. मी त्याचे उत्तर नक्की देईन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तसेच नवीन अपलोड केलेले व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळावी म्हणून या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.